गोंदिया जिले में पहली बार 25वीं टैग ऑफ वॉर रस्सी खींच प्रतियोगिता जिले में शुरू हुई है। इसमें 13 से 15 और 17 आयु वर्ग की बालिकाओं को शामिल किया गया है और गोंदिया जिले में पहली बार राज्य स्तरीय प्रतियोगिता का आयोजन किया जा रहा है। यह टूर्नामेंट प्राचीन काल से खेला जा रहा है। यह महाराष्ट्र सहित पूरे देश में प्रसिद्ध है। यह खेल प्राचीन ग्रामीण शैली है तथा यह खेल महाराष्ट्र तथा अन्य देशों में भी खेला जाता है। इस खेल को फिर से ओलंपिक में शामिल करने की कोशिश चल रही है। आने वाले दिनों में न सिर्फ इस खेल को ओलंपिक में शामिल किया जा सकता है, बल्कि इस खेल के जरिए छात्रों को 25 अंक मिलते हैं और सरकारी नौकरियों में भी इस खेल के शामिल होने से छात्रों ने बड़ी भागीदारी दर्ज कराई है। 25वीं अंडर 19 राज्य स्तरीय टग ऑफ वॉर प्रतियोगिता गोंदिया जिले के खेल परिसर में शुरू हो गई है और इस प्रतियोगिता में महाराष्ट्र के विभिन्न जिलों से लगभग 500 प्रतियोगी शामिल होंगे। लेकिन कई जिलों में बाढ़ की स्थिति के कारण बारिश का भी असर पड़ा है। रस्सी खींच प्रतियोगिता और 500 में से गोंदिया जिले के लगभग 200 प्रतियोगियों ने इस प्रतियोगिता में भाग लिया है। रस्सी खींच प्रतियोगिता काफी हद तक प्राचीन काल से ही चली आ रही है और इस रस्सी खींच प्रतियोगिता का आयोजन अनुशासित तरीके से किया जाता है। गोंदिया जिले में पहली बार अंडर 19 प्रतियोगिता का आयोजन किया गया है और इस प्रतियोगिता में भाग लेने वाले छात्रों को 25 अंक दिए जाते हैं। नौकरी में आरक्षण कोटा का भी राष्ट्रीय प्रतियोगिता में खेलने वाले खिलाड़ियों को केंद्र की नौकरियों में 5% वरीयता दी जाती है। रोप एसोसिएशन ने अब मांग की है कि महाराष्ट्र में भी इस खेल समेत इन खिलाड़ियों को नौकरियों में 5% आरक्षण दे। इतना ही नहीं, आयोजकों ने कहा है कि आने वाले दिनों में रस्सी खींच प्रतियोगिता अब ओलंपिक में भी देखने को मिलेगी, क्योंकि यह पहली बार है कि गोंदिया जिले में इस तरह की प्रतियोगिता का आयोजन किया जा रहा है। गोंदिया के पुलिस अधीक्षक निखिल पिंगले और आयोजकों ने प्रतियोगियों और एथलीटों से इस प्रतियोगिता का आनंद लेने की अपील की है। तो 25वा महाराष्ट्रीय राज्यस्तरीय टग ऑफ वॉर रस्सी खेच अजिंक्यपद स्पर्धा ही घेतली जात आहे। खरं तर प्रत्येक गोंदियावासीयांनी याचा थोडासा का होईना लाभ घ्यायला पाहिजे। हा जो खेळ प्रकार आहे हा सगळ्यात कदाचित जुन्या खेळ प्रकारांपैकी एक खेळ प्रकार आहे आणि आपण जर पाहिलं तर एक अत्यंत रांगडा अशा पद्धतीने खेळला जाणारा हा खेळ इथं इतकी शिस्तबद्ध पद्धतीने आणि वेगवेगळ्या नियमांसहित तुम्हाला खेळताना बघायला मिळेल। प्रत्येकजण शालेय जीवनामध्ये कधी ना कधीतरी हा खेळ खेळलेला आहे, परंतु तो अगदी सायंटिफिक आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने कसा खेळला जातो हे इतक्या कमी वयाच्या या शालेय मुलांच्या वतीने तुम्ही जर खेळताना जर या ठिकाणी बघितलं तर निश्चितच मला वाटतं प्रत्येक शाळेतल्या मुलाला याच्यातून इन्स्पिरेशन मिळू शकतं। तर या ठिकाणी हा सगळा जो काही सोहळा पार पाडला जात आहे, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून इथं शालेय स्तरावरची ही सगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि खरं तर असोसिएशनच्या स्पर्धा आहेत, यातून परत पुढे ते नॅशनल लेवलला देखील खेळायला जाणार आहेत। तर मला प्रत्येकाला आवाहन करायचं आहे की आपल्या मुलांना सुद्धा शनिवार रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, या ठिकाणी निश्चित सगळ्यांना आपल्या मुलांना येऊन या ठिकाणी हा खेळ कसा खेळला जातो किमान हे दाखवण्याची तरी प्रत्येकाने या संधीचा वापर करावा असं मी सगळ्यांना आवाहन करेल। निश्चित याच्यामध्ये 10वी 12वीचे जे काही मार्क्स असतात मला आत्ताच सरांनी सांगितलं त्यामध्ये देखील त्यांना गुण जे प्राप्त झालेले असतात त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे त्याच्यामध्ये काही ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळतो आणि त्याचा फायदा ते कॉलेजच्या ॲडमिशनसाठी सुद्धा घेऊ शकतात असं मला आत्ताच सरांनी इथं आमच्या चर्चेमध्ये मला त्याची कल्पना दिली। तर ही सुद्धा एक सर्व मुलांसाठी एक फायद्याची अशी गोष्ट आहे। सर, ही 25वी राज्यस्तरीय रस्सी खेच स्पर्धा आहे। यामध्ये सब ज्युनियर आणि ज्युनियर म्हणजे 13, 15, 17 आणि 19 वयोगटातले खेळाडू इथं आलेले आहेत। खरं म्हणजे या स्पर्धेमध्ये 500च्या वर खेळाडूंची संख्या आमच्याकडे रिपोर्टिंग होतं, पण आता तुम्ही बघत आहे राज्यभरामध्ये पावसाचं इतका जोर असल्यामुळं मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातले संघ इथंपर्यंत पोहोचू शकले नाही। पण जे संघ पोहोचलेत आता सध्या 18 टीम इथं पोहोचलेले आहेत। 200च्या वर खेळाडू आहेत इथं। ग्राउंडवर ही स्पर्धा घेता येत नाही, इंडोर घ्यावी लागते कारण पाऊस असल्यामुळे मुलांना बाहेर खेळता येत नाही। पण निवास व्यवस्था आणि एकंदरीत स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी केलेलं आहे। हा खेळ पूर्वी ऑलिम्पिकमध्ये होता आणि आता सप्टेंबरमध्ये जर्मनीला वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, तिथं 78 देशांनी सहभाग घेतलेला आहे।
आणि आमचं इंटरनॅशनल फेडरेशन आता पुन्हा हा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये याचं डेमॉन्स्ट्रेशन देखील झालेलं आहे. तर आम्ही आता एक पायरी पुढे जात आहोत आणि लवकरच हा खेळ पुन्हा ऑलिम्पिकमध्ये येईल अशी आम्हाला आशा आहे. ज्या शासकीय जागा निघतात त्यामध्ये हा खेळ आहे. आता या ठिकाणी देखील आपले 5-6 खेळाडू आहेत जे पोस्ट ऑफिसमध्ये आहेत, इन्कम टॅक्समध्ये आहेत, सेल टॅक्समध्ये. तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 5% आरक्षणमध्ये हा खेळ आहे. महाराष्ट्र शासनामध्ये देखील हा खेळ होता, पण मध्यंतरी काही खेळ डावलल्यामध्ये जे ऑलिम्पिक गेम नाही आहेत अशा गेमना महाराष्ट्र शासनाने साईड केलं होतं. त्यामध्ये आपला गेम बाजूला गेला आहे. पण आम्ही प्रयत्न करत आहोत जे सेंट्रल गव्हर्नमेंटला गेम आहेत, जे भारत सरकार मान्यताप्राप्त खेळ आहेत, त्यामध्ये आपला खेळ आहे टग ऑफ वॉर. तर महाराष्ट्र शासनाने देखील याचा विचार करावा. ठाणा, नागपुर, अमरावती, वर्धा, नासिक, गोंदिया, लगभग राज्यों के 12 से 13 जिलों की टीम आई हुई है. ये पौराणिक खेल है रस्सा खींच, इसको हम गोंदिया जिले में फर्स्ट टाइम स्टेट करा रहे हैं. बच्चों को 10वीं 12वीं में स्कूल गेम से ग्रेस होती है. ये एसोसिएशन के मैचेस है. इनको अगर नेशनल या स्टेट खेलते तो 25-25 मार्क मिलते हैं गेम के लिए, बच्चों के भविष्य के लिए हमें. और अगर 3 स्टेट में प्लेस लगती है तो इनको नौकरी में 5% आरक्षण के लिए काम में आता है. शासकीय नौकरी के लिए ये बच्चों का यहाँ फ़ायदा है. अभी 13 से लेकर अंडर 19 तक का स्टेट का प्रोग्राम रखा गया है. सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में. भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर. NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल. नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ. हमारी विशेषताएं: ओपन स्पेस, वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट. नियरेस्ट लोकेशन लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड. Up to 70% bank finance available. For more booking, contact Mr. Kushal, Director, 9371436010. Our office address: plot number 2021, Jogi Nagar Ring Road, Shatabdi Square, beside Atharv Tire, Nagpur.